मध्ये आला, साधूच्या वेशामध्ये आला. हो, आणि माता सीतेला कळालं नाही की हा साधू आहे. माता सीतेला त्या ठिकाणी मात्र कळालं नाही की हा राक्षस आहे. साधू समजून माता सीता त्याच्या जवळ गेली भिक्षा देण्याकरता, आणि त्याचा परिणाम असा झाला, माता सीतेला उचलून त्याने लंकेमध्ये तो घेऊन गेला. 6 महिने त्याच्या ताब्यामध्ये माता सीतेला राहावं लागलं. 6 महिने. हनुमंतराय द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर संजीवनी नावाची बुटी आणण्याकरता गेले होते. लक्ष्मण प्रभूंना नाग शक्ती लागली मेघनाथाची, आणि नाग शक्ती लागल्यानंतर मात्र हो संजीवनी नावाची बुटी घेण्याकरता हनुमंतराय ज्या वेळेला जातात, तिथं एक राक्षस साधूचा वेश धारण करून बसला होता. त्या राक्षसाचं नाव आहे कालनेमी. कालनेमी नावाचा राक्षस साधूचा वेश धारण करून बसला होता. हनुमंतरायांना कळालं नाही की हा साधू बुवा, असं कळालं नाही. खऱ्या अर्थाने हा राक्षस अशा प्रकारचा कळाला नाही. हनुमंतराय त्याला साधू समजून बसले. मग खरा साधू हनुमंतरायांना तेव्हा कळाला नाही. खरा साधू सीता मातेला कळाला नाही. मग खरा साधू शांता मावशीला कळेल का? कळेल? हे खूप दुरापास्त गोष्ट आहे. खूप मोठ्या अशा प्रकारची दुरापास्त गोष्ट आहे जगामध्ये साधू कळणार. पण ज्याच्या जीवनामध्ये ज्याला साधू भेटला ना महाराज, त्याच्या जीवनामध्ये निश्चित अशा प्रकारे कल्याण करून जातो. उपमन्यू नावाचा बालक झाला क्षेत्रात. उपमन्यू खूप गरिबीची परिस्थिती होती. घरी त्याला दूध पिण्याची आवड होती, पण त्याच्या घरची त्या ठिकाणी मात्र परिस्थिती गरिबीची होती. आणि गरिबीची परिस्थिती त्या ठिकाणी मात्र असल्यामुळे त्याला दूध प्यायची आवड आहे, पण त्याची आई त्याला दूध देऊ शकत नाही. त्याची आई त्याला दूध देऊ शकत नाही. पोरगा दूध मागतो म्हणून आई काय करायची, आई पिठामध्ये पाणी टाकायचे आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि चमच्याने हलवून ते पाणी मात्र त्याला द्यायची आणि सांगायची हे दूध आहे. काय द्यायचे? पिठाचं पाणी. पिठाचं पाणी दूध समजून त्या लेकराला ती माता देते आणि तो मुलगा ते दूध समजून ग्रहण करतोय. दूध समजून तो मुलगा त्या ठिकाणी मात्र ग्रहण करतोय. आणि एक दिवस उपमन्यू राजाच्या लेकरांमध्ये खेळण्याकरता गेला. आणि जेव्हा खेळण्याकरता तो गेला ना, दुपारी थकल्यानंतर राजाच्या मुलाने त्याला आपल्या घरी नेलं. राजाच्या घरी आणि सगळ्या लेकरांना राजाच्या घरचं दूध पिण्याकरता तिथं मात्र ताट आलं, आपण ग्लास भरलेले दुधाचे, आणि सगळ्यांना ते दूध वाटण्यात आलं. आता राजाच्या घरचं दूध होतं महाराष्ट्र. राजाच्या घरचं दूध, त्याच्यामध्ये केसर, बदाम, पिस्ता, काजू हे सगळं टाकलेलं, त्याची चव वेगळी होती. आणि उपमन्यूकडे सुद्धा एक ग्लास आला. उपमन्यूने तो दुधाचा प्याला ग्रहण केला आणि ग्रहण करत असताना तो विचार करतोय हे नेमकं काय आहे. त्या राजाच्या मुलाला विचारलं हे काय आहे? म्हटलं याला दूध म्हणतात. त्याने विचार असा केला, जर हे दूध आहे, माझी आई मला रोज त्या ठिकाणी मात्र जे देते त्याची चव आणि याची चव याच्यामध्ये खूप मोठ्या अशा प्रकारचा फरक आहे. खूप मोठ्या अशा प्रकारचा फरक आहे. म्हटले ऐका. आणि अशा प्रकारचा फरक असल्यामुळे म्हटले खूप मोठा फरक आहे. मी काय केलं पाहिजे? घरी गेला उपमन्यू आणि घरी गेल्यानंतर आईला सांगितलं, आई हे बघ, तू मला त्या ठिकाणी मात्र रोज दूध देत होती म्हटले, आणि त्या दुधामुळे मी दूध समजून ते त्या ठिकाणी मात्र पित होतो, पण आज मी फसणार नाही म्हटले. रोज तू मला फसवत होती पण आज मी फसणार नाही. त्याचं कारण असं की आज तो खरं दूध पिऊन आला होता. आज तो खरं दूध पिऊन आलेला असल्यामुळे हो म्हटले मी फसणार नाही. आईने सांगितलं आणि म्हटले, आई मला तू असं का करत होती? म्हटले बेटा बघ, आपल्या घरची परिस्थिती गरिबीची होती. आपल्या घरची परिस्थिती त्या ठिकाणी मात्र गरिबीची होती, आणि गरिबीची परिस्थिती असल्यामुळे मी तुला दूध देऊ शकत नव्हते. तुझ्या अंतकरणातल्या भावना मला समजत होत्या. लेकुराचे हित पायी माऊलीचे चित्त, ऐसी गडबड्याची जाते करीला भावी न प्रीती. आणि तुला दुखी पाहण्याचं माझं त्या ठिकाणी धाडस होत नव्हतं, म्हणून मी तुला पिठामध्ये पाणी टाकून साखर टाकून दूध समजून तुला देत होते. म्हटले आई, मला या जगामध्ये दूध भेटणारच नाही का ग? जसं राजाच्या घरी मी दूध घेऊन आलो तसं दूध त्या ठिकाणी मात्र मला भेटणार नाही का? ऐका, घरचा पोरगा गरीब त्या ठिकाणी गरीब होता, पण दूध भेटत नाही म्हणून जीवनामध्ये कधी अनितीचा मार्ग वापरला नाही. हो, अनितीचा त्या ठिकाणी मात्र मार्ग वापरला नाही. हो, त्याने जीवनामध्ये खऱ्या अर्थाने महादेवाची उपासना केली. नंतर महादेवाची त्याने त्या ठिकाणी मात्र जीवनामध्ये उपासना केली. ऐका, लाजीरवाण्या श्रीमंतीपेक्षा इज्जतीची गरिबी नेहमी चांगली राहते. हो, इज्जतीची गरिबी नेहमी चांगली असते लाजीरवाण्या श्रीमंतीपेक्षा. तो म्हटला मला श्रीमंत नाही व्हायचं, पण आईने आपल्या लेकराला उपदेश केला. म्हणजे लवकर प्रसन्न होणारी देवता कोणती आहे? म्हटले महादेव. आणि त्या ठिकाणी तो पोरगा वनात गेला महाराज, आणि वनामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये महर्षी नारदांची भेट झाली. महर्षी नारद त्याच्या जीवनामध्ये भेटले आणि महर्षी नारदांनी सांगितलं की कशा करता आलाय?
कशा करता आलाय म्हणते मी महादेवांना प्राप्त करण्याकरता आलाय. किती वय होतं? 5 वर्षाचं वय. आणि कुणाला प्राप्त करण्याकरता निघाला होता? महादेवाला प्राप्त करण्याकरता निघाला होता. इथं लोक 80 वर्षाचे झाले तरी एकादशी धरत नाही. हो, कसे महादेव त्या ठिकाणी मात्र प्राप्त होतील? या मंडपाकडे येतानाच लोक उशिरा येतात. या मंडपाकडे येतानाच लोक कीर्तन ऐकायला लोक केव्हा येतात माहिती आहे? जेव्हा माणसाला ऐकू येत नाही तेव्हा. तुमच्या गावामध्ये काका खूप चांगलं आहे, तुमच्या कॉलनीमध्ये परवा एका गावात कीर्तन होतं ना, तर 3च लोक होते कीर्तनाला. 3च, त्यातले बी 2 बहिरे एक अंधा. काय सांगेल बरं माणूस त्यांना? त्या बाबाला विचारलं, म्हटलं बाबा काय चाललंय तुमचं? तो बाबा म्हणे गिलके लावले. हो, म्हणजे त्या बाबाने शेतात गिलके लावले होते. नंतर कळालं या बाबाला ऐकू येत नाही. परत 10 मिनिटांनी त्या बाबाला विचारलं, म्हटलं बाबा तुम्हाला मुलं बाळ किती? म्हणे भाजी पुरते निघतात. असं वाटत होतं त्या ठिकाणी बाहेर आट्यागड्याला लावून घ्यावी इथं. हो, कारण त्या बाबाला त्या ठिकाणी ऐकू येत नव्हतं ना. हो, म्हातारपणी परमार्थ करून उपयोग होत नाही. हो, 5 वर्षाचं लेकरू आणि देव प्राप्त करण्याकरता निघाले. नारदांचे पाय धरले, म्हटले महर्षी नारद तुम्ही जगाचे मालक आहात, तुम्हाला मी गुरु करतोय, खऱ्या अर्थाने माझ्यावर अनुग्रह करा, माझ्यावर त्या ठिकाणी मात्र अनुग्रह करा. नारदांनी त्या ठिकाणी मात्र षड अक्षरी मंत्र दिला, ओम नमः शिवाय. हो, आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप त्याने केला महाराज. त्याच्या जीवनामध्ये महादेव भेटले. आणि महादेव भेटल्यानंतर महादेवाने उपमंडीला विचारलं, बोल तुला काय पाहिजे? बोल तुला काय पाहिजे? काय मागितलं सध्या लेकराने? वाटीभर दूध. किती वर्ष तप केलं? किती महिने तप केलं? 6 महिने. 6 महिन्यामध्ये महादेवाला प्रसन्न केलं ना. 6 महिने व्रत कैवल्य करून महादेव जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा महादेवासमोर काय मागितलं माहिती? वाटीभर दूध द्या. हो, इथं लोक एकच अगरबत्ती लावतात ना, सगळ्या संसाराचं सुख मागून घेतात. हो, जो लोक जे देतात ना महाराज देवाला, ते आपल्याला आवडतं ते देत नाही. साधा विषय सांगू तुम्हाला. आपण जर मंदिरामध्ये गेलो, देवासमोर नारळ फोडलं, नारळ जर चांगलं निघालं तर त्या ठिकाणी देवाला प्रसाद ठेवत असताना एवढाच प्रसाद ठेवतात, एवढा. पण तेच नारळ जर खोट निघालं तर मग देवाला पावलं. मग देवाला म्हणजे जे नारळ माणसं खात नाही ते कोण खाईल? ते देव खाईल का? त्या ठिकाणी मात्र लोक ते नारळ देवाला देत आहेत. जी नोट कुठं चालत नाही, जी नोट कुठं चालत नाही ते लोक मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकून देतात. हो, ज्या खारका फुटत नाही त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये वापरतात. हो, त्या ठिकाणी मात्र जी नोट कुठं चालत नाही ती दानपेटीमध्ये टाकून देतात लोक. नाही आमच्या सध्या महाराजला देऊन टाकतात. या महाराज एक शिकत चालू असताना एका गावामध्ये एका मावशीने मला नोट दिली महाराज दक्षिणेमध्ये. ते नोटच एवढी भयानक होती, एक तुकडा 20चा नाही, तुकडा 10चा जोडलेलं. त्याला 30 म्हणावं का 15 म्हणावा, मोठा प्रॉब्लेम आहे. किती जबरचा कॅशियर माणूस चोडकीचा असेल तर ती नोट गेली बरं, येऊ शकत नाही. ऐका, या जगामध्ये महादेव त्याला प्रसन्न झाले. वाटीभर दूध मागितलं. ऐका, मागणारा छोटा होता पण देणारा खूप मोठा होता. मागणारा छोटा होता हो, पण देणारा खूप मोठा होता. जगाच्या मालकाने महादेवाने त्याला दुधाचा समुद्र दिला. अडडपदी बाड बैसबीला ध्रुव, शिराचा सागर उपमंड्या. पण गुरुचे चरण त्याला पकडावे लागले आणि नंतर त्याला हरीची प्राप्ती झाली. जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होण्याकरता गुरुचा, संतांचा अनुग्रह जीवनामध्ये असावा लागतो. म्हणून नाथ महाराजांनी निर्देश केला, हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. याने होईल काय महाराज? त्याचं वर्णन करतायत अभंगाच्या दुसऱ्या साधती साधने तुटती भवाची बंधने. या भवसागरातून
तरण्याकरता भगवंताचं नाम पर्याप्त आहे, पण ते मुखामध्ये आलं पाहिजे. ते सगळ्यांच्या मुखामध्ये येत नाही, ते सगळ्यांच्या मुखामध्ये येत नाही. महाराज, देवाचं नाम खूप पवित्र आहे. विष्णू सहस्रनामामध्ये एक श्लोक आला, पवित्राणाम पवित्रमयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां व्यपिताः. भगवंताचं नाव पवित्र आहे. या नामामुळे महाराज खूप मोठ्या अशा प्रकारचा चमत्कार घडलाय. हो, ज्या लोकांनी जगामध्ये संपत्तीचा अहंकार केला ते लोक मातीत गेले, ते लोक मातीमध्ये गेले. हो, चांगले चांगले बादशाह झाले, राजे झाले, पण संपत्तीचा अहंकार केला जीवनामध्ये, आणि त्या अहंकारामुळे ते लोक खऱ्या अर्थाने मातीमध्ये गेले. अरे डूब गए ओ बादशाह जिन्हें खुद पर गुमानता, डूब गए वो बादशाह जिन्हें खुद पर गुमानता, अरे वो पत्थर भी तर गए जिस पर मेरे रघुवीर का नाम था. हो, ते दगड सुद्धा तरले, ज्या दगडामुळे, त्या राम नामामुळे दगड सुद्धा त्या ठिकाणी मात्र तरलेत. महाराज, राजा रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी आपल्या सैन्यामध्ये वानरांना घेऊन, वानरांनी राम नामाच्या जोरावर दगड तारली. राजा रामप्रभूंच्या सैन्यामध्ये कोण होते? सगळे वानर होते. माणसं कमी होते, माणसं नव्हते. बरं झालं देवाने माणसं घेतले. जर देवाने माणसं घेतले असते ना, देवाने जर त्या ठिकाणी माणसं घेतले असते तर माणसाचा काय भरोसा आहे? माणसाचा भरोसाच नाही. माणसाचा त्या ठिकाणी मात्र भरोसा नाही. तुम्हाला माणसाचा स्वभाव पाहायचा असेल तर निवडणूक आली की माणसाचा स्वभाव पाहायला भेटतो. काही माणसं पार्टी एकाची खातात, प्रचार दुसऱ्याचा करतात, झेंडा तिसऱ्याच्या हातात घेतात आणि निवडून चौथ्याला आणतात. आणि असे माणसं जर लंकेच्या ठिकाणी गेले असते, ते लढले असते का राजा रामचंद्र प्रभूंच्या बाजूने? तिथे तर लंका सोन्याची होती. लंका सोन्याची पाहून त्याची मती भ्रष्ट झाली असती. म्हणून राजा रामचंद्र प्रभूंच्या सैन्यामध्ये माणसं नव्हते, वानर होते. हो, राजा रामचंद्र प्रभू ज्या वेळेला मात्र पूल बांधण्याचं काम त्या वानरांकडे देत आहेत ना, पशूने सहकार्य केलं देवाला. पशूने खारुताई माहिती ना, खारुताई झाडावर राहते बघा, झाडावर असणारी खारुताई, ती खारुताई सुद्धा छोटे छोटे दगड आणायची आणि त्या समुद्रामध्ये टाकायची. कुठं पूल बांधायचा होता? पूल कुठं बांधायचा आहे? समुद्रावर. आता खारुताई केवढी आणि खारुताईने आणलेला दगड केवढा? हो, आणि तेरी सुद्धा आपलं सहकार्य राजा रामचंद्रांना झालं पाहिजे म्हणून ती खारुताई लांबून दगड आणायची आणि समुद्रामध्ये टाकायची. एक वानराच्या खारुताईला म्हटले, का खारुताई ती एवढी छोटी, तू एवढी छोटी म्हटले, एवढ्या छोट्याशा दगडाने कधी पूल होईल का? म्हटले कधी पूल होईल, त्याच्यापेक्षा आणू नको. ते म्हटले मलाही माहिती आहे वानरराज, मला त्या ठिकाणी सांगू नका. म्हटले मलाही माहिती आहे की मी आणलेल्या दगडामुळे पूल होणार नाही, कारण मी छोटी आहे, मी आणलेला दगड पण छोटा आहे, मी आणलेला दगड पण त्या ठिकाणी मात्र छोटा आहे, मी पण छोटी आहे. मग तू दगड आणते कशा करताय? म्हटले ऐका, मी दगड कशा करता आणते, म्हटले कशा करता आणते, म्हटले कशा करता एवढे कष्ट घेते. त्यावेळेला त्या खारुताईने सांगितलं, म्हटले बघा हा जो पूल बांधला जातोय ना, म्हटले हा दगडाचा पूल त्या ठिकाणी मात्र बांधला जातोय. या पुलाचा इतिहास जेव्हा पुढे समोर वाचला जाईल येणाऱ्या कालावधीमध्ये, म्हणजे भविष्यामध्ये, त्यावेळेला माझं नाव पूल बांधणाऱ्यांमध्ये असेल, पूल मोडणाऱ्यांमध्ये नसेल. हो, याच्याकरता मी त्या ठिकाणी मात्र दगड आणते. कोण आणत होते? खारुताई. पशूने राजा रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी सहकार्य केलं. पशूने सहकार्य केलं आणि पशूने सहकार्य केल्यामुळे लंकेवर जगाच्या मालकाने विजय प्राप्त केला. लंकेवर जगाचा मालक पशूंमुळे विजय प्राप्त करू शकतो. हो, राम नामामुळे दगड करू शकतात. दुर्भाग्य असं आहे महाराज की या ठिकाणी मात्र मनुष्य जन्माला येऊन सुद्धा काही लोक जीवनात देवधर्म मानत नाही. बरेच लोक म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. काय गरज आहे देवाला मानायची? या जगामध्ये नास्तिक लोकांचं मत असं आहे, जी वस्तू दिसत नाही ना ती वस्तू नाही. बरेच लोक या जगामध्ये देव मानत नाही. तर तुम्ही देवाला माना का नको माना? तुम्ही देवाला माना का नको माना? भगवंत तुम्हाला मानतोय एवढं लक्षात ठेवा. भगवंत तुम्हाला मानतोय. भगवान कहते बंदे तू मुझे मान या मत मान, मैं तुझे मानता हूँ क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता है. मी जे जग बनवलेलं आहे ना म्हटले त्याच्यामध्ये तू राहतो. देवाचे काही प्रमाण आहेत महाराज. जगन्नाथपुरीला जर तुमच्यापैकी कोणी गेलं असेल तर जगन्नाथपुरीचा ध्वज हा विरुद्ध बाजूने फडकतो. ज्या दिशेने हवा आहे ना त्या दिशेने ध्वज फडकत नाही, विरुद्ध बाजूने ध्वज त्या ठिकाणी मात्र फडकतो. तुम्ही जर आपल्या घरी हरिद्वार काशी इथून जर गंगाजल आणलं तर त्या गंगा जलामध्ये किडे पडत नाही. एरवी जर विचार केला दुसरं पाणी जर आपण बाटलीमध्ये भरून ठेवलं तर 2-4 दिवसामध्ये त्या पाण्यातून घाणवास यायला सुरुवात होते, पण गंगेच्या पाण्यामध्ये किडे पडत नाही. हो, हे देवाचे पुराण आहे, पुरावे हे देवाचे त्या ठिकाणी पुरावे. हो, केदारनाथ बद्रीनाथला एवढा मोठा विध्वंस झाला पण मूळ मूर्तीला काहीच झालं नाही.
जी मूळ मूर्ती होती ना तिला त्या ठिकाणी मात्र काहीच झालं नाही. या जगामध्ये देव नावाची एक विभूती आहे ज्याच्यामुळे तुम्ही आणि मी जगतोय. देवाचे अगणित उपकार आपल्यावर आहेत. कशाला म्हणतात देव? कोट्यावधी वृक्ष आपल्या या भारत देशात आहेत. वृक्ष म्हणजे झाड. कोट्यावधी वृक्ष आपल्या या भारत देशामध्ये आहेत आणि या कोट्यावधी वृक्षांवर अब्जावधी पक्षी रात्रीच्या वेळेला झाडावर झोपतात. सगळे पक्षी रात्री कुठे झोपतात? झाडावर. मला सांगा त्या पक्ष्यांना जर जास्त थंडी वाजली तर त्या पक्ष्यांकडे स्वेटर आहे, गादी झोपण्याकरता गादी नाही, कानटोपी काहीच नाही, अंगावर पांघरायला गोधडी काहीच नाही. कुठे झोपतात ते? झाडावर. कोट्यावधी वृक्ष आपल्या या भारत देशात आहे आणि या कोट्यावधी वृक्षांवर अब्जावधी पक्षी रात्रीच्या वेळेला झाडावर झोपतायत. पण झाडावर झोपलेल्या अब्जावधी पक्ष्यांपैकी एकाही पक्षाला जो रात्री झोपेतून खाली पडू देत नाही ना त्याला देव म्हणतात. हो, एकही पक्षी खाली पडत नाही. हो, सगळे पक्षी झाडावर झोपतात. म्हणजे झाडाच्या फांदीवर झोपून सुद्धा ते खाली पडत नाही. काही माणसं गादीवर झोपतात, काही माणसं झोपताना गादीवर झोपतात, काही माणसं झोपतात पलंगावर, सापडतात चुल्याजवळ. काही माणसं झोपेत चालतात, काही माणसं झोपेत बोलतात, काही माणसं झोपेत घोरतात. घोरणारे माणसं आपल्या आनंदनगर मध्ये नाहीये ना. या घोरणाऱ्या माणसाचा पराक्रम एवढा भयानक आहे ते रात्रभर आनंदाने झोपतात. शेजारचा हरिपाठ म्हणत असेल का देवा मग? ऐका, या ठिकाणी घोरणारा माणूस हो खूप खतरनाक. जो माणूस जास्त घोरतो ना त्याच्याकरता उपाय सांगून जातो. तुम्हाला गीर नावाची गायची जात आहे, गीर. आणि गीर गायीच्या दुधापासून बनलेलं गावराणी तूप आणि त्या गावराणी तुपाचे 2-4 थेंब जर घोरणाऱ्या माणसाच्या नाकात टाकले तर त्याचं घोरणं थांबतं. त्याचं घोरणं त्या ठिकाणी मात्र थांबतं. पण गाय कोणती पाहिजे? गीर. तिच्या दुधापासून बनलेलं गावराणी तूप आणि 2-4 थेंब त्या ठिकाणी मात्र त्या माणसाच्या नाकात टाकले तर त्याचं घोरणं थांबतं. पण ते थेंब केव्हा टाकायचे हे सांगायचे. मी 200 रुपये घेतो. म्हणजे सगळं कसं काय फुकट? हो, इतकं सोपं नाही ना. इतकं त्या ठिकाणी मात्र सोपं नाही. जगामध्ये देव असण्याचा पुरावा अनेक संतांनी सादर केलाय. महाराज, या जगामध्ये देवाला जाणा, या जगामध्ये देवाला माना. भगवान आहे, भगवंत कृपा करतो, भगवंत तारून येतो. महाराज, नसलेल्या भूतावर जर नसलेल्या ठिकाणी जर आपला विश्वास असेल तर निश्चित प्रकारे मात्र असलेल्या ठिकाणी आपला विश्वास असला पाहिजे. हो, या जगामध्ये लोक भूत मानतात ना तेवढा देव मानत नाही. प्रेत मानतात लोक, भूत मानतात, पण तेवढं त्या ठिकाणी मात्र देवावर लोकांचा विश्वास नाहीये. पण भगवंत जगामध्ये आहे या वचनावर विश्वास संत महात्म्यांनी ठेवला आणि त्या भगवंताच्या नामामुळे खऱ्या अर्थाने ते तरुण गेले आणि लोकांनाही ते सांगितलं आणि त्यामुळे अनेक संतांना भगवंताची प्राप्ती झाली आणि त्यांचा भवसागर पार झाला. येणे साधती साधने तती भवाची बंधने. महाराज, तुम्हीच सांगताय अजून कोणी सांगितलंय? म्हटले मी सांगत नाही. म्हटले वेदामध्ये आणि ग्रंथामध्ये सुद्धा हेच वर्णन आलेलं आहे की संताशिवाय माणसाला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. अभंगाचं 3रं चरण. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते वाई. म्हणून संतांचं भजन ऐकण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. चुकीच्या माणसाचं ऐकून स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करण्यापेक्षा
एखाद्या साधू संतांचे चांगले वाक्य आणा, जीवनामध्ये आचरण करा महाराज, खऱ्या अर्थाने कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संपत्ती होती दुर्योधनाकडे, संपत्ती होती दुर्योधनाकडे, पण विचार कुणाचा ऐकला? मामा शकुनीचा. मामा शकुनीचा विचार दुर्योधनाने ऐकला महाराज. त्याच्या मामावर त्याचं नितांत प्रेम होतं. मामा असावा पण तो शकुनी नसावा. मामा असावा पण तो शकुनी नसावा. शकुनी कोण होता? दुर्योधनाचा मामा. आणि दुर्योधनाचं नितांत प्रेम कुणावर? आपल्या मामावर. हो, जुन्या काळामध्ये जर विचार केला आपण तर लेकरांचं प्रेम कुणावर जास्त असायचं? मामावर. त्या काळातलं जाऊ द्या, द्वापार युगातलं 20-25 वर्षापूर्वीचा सुद्धा विचार करा. 20-25 वर्षापूर्वीचा विचार करा. 20-25 वर्षापूर्वी जर दिवाळीच्या खाजीच्या सुट्ट्या लागल्या तर लेकरांना कुणाचं गावात व्हायचं? हो, मामाच त्या ठिकाणी मात्र गावात व्हायचं. मामाच त्या ठिकाणी गावात व्हायचं. 20-25 वर्षापूर्वी दिवाळी आली, हा खाजी आली की कुणाचं गावात व्हायचं? मामाच त्या ठिकाणी मात्र गावात व्हायचं. शाळेमध्ये शिकवतानाही शिकवलं गेलं आपल्याला, जुकू 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 अगीन गाडी, दुरांच्या रेषा वेत काढी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. त्याचं पुढचं वाक्य असं होतं, मामी मोठी सुगरण, रोज रोज मोठी शिकरण, गुलाब जामुन खाऊया आणि मामाच्या गावाला जाऊया. लिहिणाऱ्याने किती गोड लिहिलं, तेव्हा मामी बी सुगरण होती. हो, मामी मोठी सुगरण. आता मामी तशी राहिली नाही, काळ बदलला. आता मामीच भाषेच्या दुधात पाणी टाकून देते, त्यामुळे भाषा काही मामाच्या गावाला जात नाही. हो, ऐका, दुर्योधनाने विचार ऐकला आपल्या मामाचा, जीवनामध्ये सत्यानाश करून घेतला स्वतःचा. हो, स्वतःचा सत्यानाश करून घेण्यापेक्षा संत महात्म्यांचे वेदाचे वचन ऐका. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षाचे नामदेव महाराज, संतांच्या कृपेने त्यांना देव भेटतो. 5 वर्षाचा उपमंडेव, संतांच्या कृपेने देव भेटतो. 5 वर्षाचे ध्रुवबाळ, तुम्हाला भागवतामध्ये येईल कथा. ध्रुवबाळाचं गुढ अशा प्रकारचं जीवन चरित्र आहे. 5 वर्षाच्या ध्रुवबाळाला संत कृपेमुळे त्या ठिकाणी मात्र देव भेटतो. आणि याच्याशिवाय खऱ्या अर्थाने म्हटले देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये संत यावे लागतात असं मी सांगत नाही, असं वेद सुद्धा बोलतात. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती भाई. बरं म्हटले, आम्हाला देवाची वगैरे काही गरज नाही, आम्हाला या संसारातच राहायचंय. आणि आमच्या संसारामध्ये राहून खऱ्या अर्थाने आमचं एखादं सांसारिक मनोगत आहे ते संत पूर्ण करतील का? म्हणजे त्याची सुद्धा काळजी करू नका. तुम्हाला देव नकोसा वाटत असेल ना, तुमच्या बाबतीमध्ये जर देवाची प्राप्ती तुम्हाला व्हावीची वाटत नसेल, तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही जो संसार करताय त्या संसाराविषयीचं जर एखादं मनोरथ असेल किंवा भगवत प्राप्तीचं मनोरथ असेल, ते मनोरथ सुद्धा म्हटले खऱ्या अर्थाने संत पूर्ण करतात. कशा पद्धतीने वर्णन करतायत? एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ.
येणे साधते साधने तुटती भवाची बंधने. लौकिक मनोरथ सुद्धा संत पूर्ण करू शकतात असा निर्देश करताय शेवटच्या चरणामध्ये. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रुक्माई भजन होईल. प्रत्येकाने हाताने टाळी व मुखाने भगवंताच्या नामाचा घोष करायचा. विठोबा रघुमाई 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 विठोबा जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. येणे साधते साधने तुटते भवाचे बंधने. आणि अशा प्रकारे संत महात्मे अशा प्रकारे संत महात्मे खऱ्या अर्थाने मनोरथ पूर्ण करतात. कुणाचं मनोरथ पूर्ण केलं? गावाचं मनोरथ श्री संत एकनाथ महाराजांनी पूर्ण केलं. हो, जो पुरणपोळी खाण्याकरता श्री संत एकनाथ महाराजांच्या घरी आला होता ना महाराज, त्याला सुद्धा ग्रंथ लिहिण्याचं सामर्थ्य एकनाथ महाराजांनी प्रदान केलेलं आहे. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. येणे साधते साधने तुटते भवाची बंधने. असो, यथामती यथावकात जशी माऊलींनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर या ठिकाणी मात्र चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. गोड अशा प्रकारे आपल्या या सप्ताहाचं नियोजन हरिभक्तपरायण परमादरणीय आमचे सुरेश दादा वायकोडे, परमादरणीय आमचे हरिभक्तपरायण राजूदादा वायकोडे या समस्त वायकोडे परिवाराकरता जोरात टाळीचा नाद होत असेल त्यांनी. कारण आपल्या कष्टाने केलेल्या कमाई त्यांनी गोड अशा प्रकारच्या या सप्ताहाचं आयोजन केलंय. महाराज, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हा ज्ञानदानाचा कार्यक्रम या कॉलनीमध्ये होतोय. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडणं शक्य नाही. असे आमचे हरिभक्तपरायण राजूदादा असतील, आमचे सुरेश दादा असतील आणि दुग्ध शेरकाला योग भागवत कथेच्या या ठिकाणी मात्र नियोजन आहे. महाराजांच्याच माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली होती. असो, जशी माऊलींनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा भक्ती असावी आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा भगवंताचं नाम असावं. त्या नामामुळे या ठिकाणून मात्र तरुण जायचंय. असं भगवंताचं नाम आपल्या आवडीचं साधन बनावं. हे विश्व माऊली ज्ञानोबा राय, देऊचे जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी विनंती करतो आणि येथेच माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. थोड अशा प्रकारची सिस्टीम दादांनी सुद्धा या ठिकाणी मात्र लावली. दादांचे सुद्धा या ठिकाणी मात्र आभार व्यक्त करतो. मृदंग वाजवणारे महाराज असतील, आमची सगळी गायनाचार्य मंडळी असतील, आमचे विनेकरी बाबा, हो बाबांच्या चरणी अगदी साष्टांग प्रणिपात करतो. आपण जमलेले सगळे श्रोते मायबाप, तुम्ही जर नसले महाराज तर वक्त्याला किंमत राहत नाही. म्हणून मंडपामध्ये कोण पाहिजे आणि कोणत्याही ठिकाणी जा तुम्ही, सगळ्यात जास्त संख्या राहते महिला मंडळींची. कोणताही सप्ताह, कुठेही सप्ताह असू द्या भारत देशात, महाराष्ट्रात, हो सगळ्यात जास्त संख्या कुणाची? महिला मंडळींची. महिला मंडळींची उपस्थिती जास्त असते आणि महिला मंडळींचं कार्य सुद्धा खूप मोठं असतं, खूप मोठं. म्हणून ते कार्य सरकारला सुद्धा कळालं. त्यामुळे सरकारने पण सरकारने योजना काढली तुमच्याकरता लाडकी बहीण. सरकार कधीच योजना काढणार नाही लाडका मावस भाऊ लाडका चुलत भाऊ, कारण त्याला माहिती आहे यांना पैसे देऊन उपयोग नाही. म्हणून त्या ठिकाणी तायांकरता त्यांनी योजना काढली. महिला मंडळींचं विशेष अशा प्रकारचं सहकार्य. इथं जमलेल्या समग्र माझ्या माता भगिनी, इथं जमलेले माझे मायबाप श्रोते मंडळी, अगदी सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा भगवत भक्तीची आवड निर्माण व्हावी, संत महात्म्यांची, सद्गुरु जगन्नाथ महाराजांची आपल्यावर कृपा व्हावी ही सदिच्छा या ठिकाणी मात्र बाळगतो आणि येथेच माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली
देवा